दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व सुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपल्या सर्वांच्या हेतूसाठी मिसामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. एक क्षणभर शांत राहून आपल्या मनाची हृदयाची आपण तयारी करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनीनो, पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगाईने मी फार पाप केलेले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हा दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दया
करूया. हे प्रभू, कुमारीपासून जन्मलेल्या ख्रिस्ताच्या आगमनाद्वारे तू आपले वैभव जगाला प्रकट केलीस. ख्रिस्ताच्या देहधारणेचा सोहळा श्रद्धेने आणि भक्तिभावनेने साजरा करण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्यावेळी सरा गावी दानवंशातील मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांझ असून तिला मूळबाळ नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू वांझ असून तुला मूलबाळ नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नको, कारण जन्मापासून तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायलास बलिष्ठांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील. त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, एक देवमाणूस माझ्याकडे आला. त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते, पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही आणि त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, पहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको, कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाझीर राहील. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा आणि अश्टावोल यांच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. तुझे स्तवन साऱ्या दिवसभर माझ्या तोंडी असते. तुझे स्तवन साऱ्या दिवसभर माझ्या तोंडी असते. माझा आधारस्तंभ हो, तिथेच मला सदैव थारा मिळेल. तूच माझ्या भोवती संरक्षक तट आहेस. माझा आसरा, माझा वाली आहेस. निर्दय लोकांच्या तावडीतून माझी सुटका कर. प्रतिसाद. तुझे स्तवन साऱ्या दिवसभर माझ्या तोंडी असते. हे माझ्या प्रभू, तूच माझी आशा आहेस. हे प्रभुराया, बाळपणापासून तुझ्यावरच माझा भरवसा आहे. जन्मापासूनच तुझ्यावर माझा हवाला आहे. मातेच्या उदरातून आल्यापासून माझा संरक्षण करता तूच आहेस. प्रतिसाद. तुझे स्तवन साऱ्या दिवसभर माझ्या तोंडी असते. हे प्रभुराया, मी तुझ्या महान कार्याचे गुणगान गाईन. केवळ तुझीच न्यायप्रियता जाहीर करीन. हे देवा, लहानपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि आजवर मी तुझी अवलोकित कृत्ये जाहीर करीत आलो आहे. प्रतिसाद. तुझे स्तवन साऱ्या दिवसभर माझ्या तोंडी असते. जयघोष. लोकांना निशाणी म्हणून नेमलेल्या इशायाच्या मुळा, ये आणि आता आमचे तारण कर, विलंब करू नकोस. Alleluia, Alleluia,
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गांतील जखऱ्या नावाचा याजक होता. त्याची पत्नी अहरोनच्या कुळांतील असून तिचे नाव एलिशिबा होती. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा आणि सर्व विधी पाळण्यास निर्दोष होती. एलिशिबा वांज असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हती. उभयताचं वयातीतच झाली होती. एकदा असे झाले, तो आपल्याच वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आलेले याजकांचे काम करीत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिला आणि त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या अस्वस्थ आणि भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखऱ्या, भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी एलिशिबा, हिच्यापासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल, उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलच्या संतानांतील पुष्कळास त्याचा देव प्रभू ह्याच्याकडे वळविल. बापाची अंतकरणे मुलांकडे आणि आज्ञाभंग लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल. तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे, माझी पत्नीही वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणार आहे. तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळविण्यास मला पाठविण्यात आलेला आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणारच नाही, कारण यथाकाळी पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. इकडे लोक जखरेची वाट पाहत होती. त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे त्याने ओळखले. तो त्यास खुणा करीत होता आणि तो त्यास मुक्का राहिला. मग त्याच्या सेवेत पूर्ण झाल्यावर आपल्या घरी गेला. त्या दिवसानंतर त्याची पत्नी एलिशिबा गर्भवती झाली. 5 महिने एकांतात राहिली. ती म्हणत असे की प्रभूने माझ्याकडे पाहिली आणि लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी त्याने माझ्यासाठी असे केले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या बंधू आणि भगिनींनो, गेल्या सोमवारी आपण क्रूसभक्त योहान याची स्मृती साजरी केली. क्रूसभक्त योहान याची स्मृती ह्या दरम्यानमध्ये त्यांचं जीवन जे होतं ते ख्रिस्त केंद्रित होतं. त्यांचं अध्यात्म जे होतं ते पूर्णपणे ख्रिस्त केंद्रित होतं. दुसऱ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतील. पहिल्यांदा परमेश्वर आपल्या जीवनात आला तर सर्व काही सरळ सुरक्षित होणार आहे. अनेक संतांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत. माझ्या बंधू भगिनींनो, अविलाची संत तेरेसा हिच्याबरोबर त्यांनी अनेक लोकांना अध्यात्माद्वारे प्रभू ख्रिस्ताकडे आणलं. मन शांत ठेवून प्रभू केंद्रित जीवन जगला. आपल्यापैकी अनेक भाविक अत्यंत पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. उपवास, प्रार्थना, दानधर्म करत आहेत. ख्रिस्त केंद्रित जीवनामध्ये हाल अपेष्टा सहन करूनसुद्धा जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. पवित्र आत्म्याच्या चळवळीमध्ये आपल्यापैकी अनेक लोक त्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. परमेश्वराचा आत्मा ताकदशाली, आपली श्रद्धा आपली ताकद बनते आणि मग परमेश्वराच्या सान्निध्यात आपण राहतो.
या चर्चमधून या विसेमध्ये आपल्याला ताकद मिळते आणि ताकद आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला उभारी देते. मग जीवनामध्ये संकट आली, प्रसंग आला, वेदना आल्या, गैरसमज झाले, काही अबोला धरला, परंतु आपल्यामध्ये जर पवित्र आत्मा असेल तर आपण ख्रिस्त केंद्रित जीवन जगू शकतो हे आपल्याला कळून चुकेल. आजची वाचनंही ह्याच विषयी सांगत आहे. आपला प्रतिसाद स्तोत्र जो आहे तो सुद्धा ह्या विषयी सांगत आहे की परमेश्वराच्या सान्निध्यात सदा सर्वदा राहणे आणि परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये आपल्याला एक नवीन जीवन मिळते, आपल्याला एक नवीन परिपूर्णता मिळते. पवित्र आत्म्यामध्ये आपला आनंद उत्साह उजळून येतो. पहिल्या वचनामध्ये आताच आपण ऐकल्याप्रमाणे शक्तिशाली शलमोनाचा जन्माची गोष्ट आहे. परमेश्वराचा देवदूत त्या स्त्रीला प्रकट होतो. ती वांझ आहे. लोकांच्या दृष्टिकोनातून ती पुत्र देणार नव्हती, परंतु परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये होता. ती सदा सर्वदा परमेश्वराच्या सान्निध्यात होती. अशा वेळेला देवदूत तिच्याकडे येतो आणि तिला सांगतो, तुला पुत्र प्रसवेल, जो मुलगा होईल त्याला नाझीर म्हणतील आणि पलेस्तीन राज्याचा तो नाश करेल. ही देवाने दिलेलं. कारण का? ती वांझ स्त्री, तिचा पती परमेश्वराच्या संपर्कात होते, परमेश्वराच्या सान्निध्यात होते, म्हणून त्याला ह्या चमत्कार जीवनामध्ये घडलेला आहे. होय माझ्या बंधू भगिनीनो, ज्या वेळी आपण परमेश्वराच्या संपर्कात असतो, ज्या वेळी आपण परमेश्वराच्या सान्निध्यात असतो, त्यावेळेला आपल्याला परमेश्वर अनेक चमत्काराने, अनेक गुणांनी संपन्न करत असतो. अनेक वेळा असा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आणि दुसरं प्रतिसाद जो आहे, जे आताच नुकतंच आपण ऐकलं, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की परमेश्वर माझा खडक आहे, माझं बलस्थान आहे, माझी आशा आहे, त्याच्यावर मी भरवसा ठेवणार आहे. माझ्या बंधू भगिनीनो, स्तोत्रसंहिकार आपल्याला हे सांगत आहे की परमेश्वरामध्ये आपली आशा असते, बलस्थान असलं, आपली ताकद असली तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आपोआप येणार आहे. आणि शुभवर्तमानामध्ये आपण गोष्ट ऐकलेली जखऱ्याची. जखऱ्या नेहमी देवाच्या सान्निध्यात धूप जळत तो परमेश्वराच्या सान्निध्यात असायचा. म्हातारपणे त्याला पुत्र होईल असं त्याला वाटलंही नव्हतं, पण तो देवाच्या संपर्कात होता, परमेश्वराच्या संपर्कात होता, परमेश्वराच्या सान्निध्यात होता. म्हणून देवदूत तिकडे येतो, त्याला सांगतो, त्याला प्रकट होतो. ह्याला कारण असं आहे, कारण जखऱ्या आणि एलिशेबा दोघेही अत्यंत पवित्र जीवन जगत होते, धार्मिक वृत्तीचे होते, देवभिरू होते. देवाच्या सर्व आज्ञा पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच देवदूत त्याला सांगतो, भिवू नकोस, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर आलेला आहे, तुझ्या प्रार्थना त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. हे ऐकताच त्याला आश्चर्य वाटतं, कारण हे उतरतं वय आहे, म्हातार आहे. माझी पत्नी एलिशेबा ही सुद्धा उतरत्या वयातली आहे, परंतु देवाला अशक्य असं काहीच नाही. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, तो परमेश्वराच्या सान्निध्यात आल्यानंतर योहानाच्या जन्माची ही कहाणी आहे. होय माझ्या बंधू भगिनीनो, तो चिंतन करू लागला. अनेक लोकांना वाटतं त्याची तोंड बंद झालं, त्याला मुका केला, पण त्यापेक्षा आपण चिंतन केलं पाहिजे की एलिशेबा आणि जखऱ्या हे चिंतन करायला लागले की परमेश्वर किती सुंदर आहे, परमेश्वर किती चांगला आहे, त्यांनी आपल्या अनेक गुणांनी संपन्न केलेलं आहे. होय माझ्या बंधू भगिनीनो, आपण ख्रिस्त केंद्रित जीवन जगावं म्हणून तुमच्यासमोर मी 4 गोष्टी ठेवत आहे. पहिली गोष्ट आहे, ख्रिस्त केंद्रित जीवन जगण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे की मी परमेश्वराच्या सान्निध्यात आहे. जोपर्यंत परमेश्वराच्या आपण सान्निध्यात आहोत तोपर्यंत आपण कनेक्टेड आहोत. जसं आपला मोबाईल टावरला कनेक्टेड असतो तेवढा आवाज जातो ना. जर तिकडे कनेक्शन नसेल तर आवाज जाणार नाही. ते छोटीशी मशीन आहे, पण ते जर कनेक्टेड असेल, टावरला कनेक्टेड असेल, तसंच आपल्या जीवनाची धुरा आहे, आपलं जीवन जे आहे ते परमेश्वराच्या संलग्न असलं पाहिजे, परमेश्वराबरोबर असलं पाहिजे. आपण पापरहित जीवन जगलं पाहिजे. पाप शेवटी काय आहे? देवापासून दूर जाणं म्हणजे पाप आहे. पण आपण देवापासून दूरच जाण्याचा निश्चय केला की मी जाणारच नाही देवापासून दूर, मग आपल्याला पापाचं रहित जीवन जगता येईल. म्हणून आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे परमेश्वराच्या सान्निध्यात राहणं. दुसरा मुद्दा आहे, शमसोन आणि योहान बाप्तिस्मा ह्याच्या जन्माची त्याच्या पालकांना दिलेली मोठी देवदर्शनाची देणगी आहे. हे का कारण आहे? का ते पवित्र, स्वच्छ, निष्कलंक जीवन जगले.
आपणही प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या कुंसाराद्वारे, चांगल्या आध्यात्मिक जीवनाद्वारे मिसेमध्ये येऊन हा बायबलचा शब्द वाचून आपण नेहमी परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुरलेलं असलं पाहिजे. परमेश्वर दर्शनासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण सुद्धा याप्रमाणे दुसरा मुद्दा आहे, पवित्र स्वच्छ निष्कलंक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पश्चाताप केला पाहिजे. जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सर्व काही मिळणार आहे. तिसरा मुद्दा, परमेश्वराच्या कृपेमध्ये राहणं. ऑल द टाईम स्टेईंग इन द ग्रेस ऑफ गॉड. परमेश्वराच्या कृपेमध्ये राहणं. आपल्या माऊलीला काय सांगितलं गाब्रिएल दूताने? कृपा पूर्ण मरिये, कारण ती कृपेने भरलेली होती. मग माझ्या जीवनामध्ये ही कृपा येऊ शकते का? नक्कीच येणार. आपण त्या देवदर्शनासाठी आसुसलेलं असलो द ग्रेस ऑफ गॉड, आपण नेहमी परमेश्वराच्या कृपेमध्ये जीवन जगलं पाहिजे. जर आपण पहिला मुद्दा सांगितला की देवाच्या अस्तित्वामध्ये, देवाच्या जीवनामध्ये, देवाच्या सान्निध्यात राहिलं तर आपल्याला कृपा आपोआप मिळणार आहे. आणि कृपा आहे माझ्या बंधू भगिनी ताकद आहे, इनर पॉवर आहे, आपल्या अंतःकरणाची शक्ती आहे. आणि चौथा मुद्दा माझ्या बंधू भगिनी रमेश माऊली जिने हे सगळं मी आता तुम्हाला सांगत आहे तिच्या जीवनामध्ये ते आलं आणि मग तिच्या जीवनामध्ये जे अशक्य होतं ते शक्य झालेलं आहे. पवित्र मरिया आपली रमेश माऊली देवाच्या सान्निध्यात राहिली, ईश्वर केंद्रित जीवन जगली, शुद्धतेचं कृपेचं जीवन जगली. हेच आशय, हा संदेश या आगमन काळामध्ये आपण परमेश्वराच्या जीवनामध्ये येण्याचा विचार करत असताना या आगमन काळामध्ये हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि स्वतः चिंतन करूया, विचार करूया की मी परमेश्वराच्या जीवनामध्ये आहे का, सान्निध्यात आहे का, मी परमेश्वराच्या कृपेमध्ये आहे का, माझी श्रद्धा, माझी ताकद आहे. पाप केल्यानंतर आपण देवापासून दूर जातो, परंतु चांगल्या कुंसाराद्वारे आपण पुन्हाही पवित्र आत्म्याद्वारे येत असतो. ही पवित्र मिसा, हा प्रभू शब्द, ही अनेक प्रकारची भक्ती, देवळामध्ये येणं, चांगलं कृत्य करणं की ज्याद्वारे आपल्या जीवनामध्ये उभारी मिळत आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, आपण स्वतःला प्रश्न विचारूया की मी माझ्या जीवनामध्ये नेहमी परमेश्वराच्या सान्निध्यात असतो का? मी माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त केंद्रित जीवन जगत आहे का? संत पौल सांगतो, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. कुठेही असू दे, मार्केटमध्ये असू दे, कामामध्ये असू दे, तुम्ही घरी असू द्या, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसलं पाहिजे. माझं बोलणं, चालणं, वागणं हे ख्रिस्तमय झालं पाहिजे. आणि शेवटी आपण नेहमी कृपेत आहो की नाही हे आपल्याला अंतःकरणामध्ये कळतं. जेव्हा पाप करतो तेव्हा रात्रीची झोप लागत नाही, पाप करतो तेव्हा देवापासून दूर जातो, अशा वेळेला कळतं की आपण कृपेमध्ये नाही आहेत. त्या कृपेमध्ये राहण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पापरहित जीवन जगलं, जो आनंद आजच्या पहिल्या वाचनामध्ये, स्तोत्रामध्ये, शुभवर्तमाने सांगितलेलं आहे ते आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे क्रूस भक्त योहान यांनी काय केलं? ख्रिस्तमय जीवन, ख्रिस्त केंद्रित जीवन जगलेलं आहे. तशी कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून मिसेमध्ये प्रार्थना करूया. समर्पित करू मी प्रभुवे, कसे समर्पित
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयास्वरूप परमेश्वरा, आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. तुझ्या कृपा सामर्थ्यामुळे आमची दुर्बलता नष्ट हो आणि आमची ही दानं पवित्र बनवत. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे. सर्व संदेशांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदरी असीम प्रेमाने सांभाळले. त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता यांनी त्यांना सर्वांची ओळख करून दिली. त्याच्या प्रेमामुळे आमची मने आनंदित झालेली आहेत. तो जेव्हा जगात येईल तेव्हा प्रार्थना करीत आम्ही त्याची वाट पाहत आहोत. असे दृश्यता दिसावे, आनंदाने व विस्मयाने आमची हृदय भरावीत म्हणून आम्ही पूर्वतयारी करीत आहोत. त्याच्या जन्मदिन उत्सवासाठी आम्ही उत्सुक झालेलो आहोत आणि म्हणून स्वर्गीय दरबारांतील दूतांच्या सर्व गायनवंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या आणि शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि या तारणदायी पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर रक्त सेवन करणारा आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो.
प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, आमचे सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारेचा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रचितास म्हणालस, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती अनैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकात शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंता जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तर निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमी माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. शांतीच्या दिशेने आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी वरून आम्हावर पहाटेचा प्रकाश पडेल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या जीवनदायी भाकरीबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आता ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आमची हृदय तयार राहावीत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. जा, प्रभूमध्ये जीवन जगण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. ख्रिस्त जन्माच्या नोवेनाची प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तू जगावर एवढी प्रीती केलीस की काळाची पूर्णता होतास तुझा एकुलता एक पुत्र तू या पृथ्वी तलावर पाठवलास. त्याच्या आगमनाची पूर्वतयारी करणाऱ्या अब्रामाची श्रद्धा, संदेशाची आशा, योहान बाप्तिस्ताचा पश्चातापाचा संदेश आणि पवित्र मरियेचे आज्ञाधारकपणा आमच्यामध्ये वाढीस लाव. आमच्या कुटुंबात, गाव परिवारात आम्हाला येशू बाळाचे स्वागत करता यावे म्हणून आमच्यामध्ये देवदूतांचा आनंद, मेंढपाळांची नम्रता, संत योसेफाची एकनिष्ठता आणि मागी लोकांची जिद्द उत्पन्न कर. आमची अंतःकरणे शुद्ध कर. ख्रिस्त जन्मासाठी सुयोग्य निवासस्थान तयार करण्यास आम्हाला सुबोधी दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वकाळ हो. आमेन. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. ही आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तो प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजे आजारांतून मुक्ती देणारी तशी इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळविण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या वैवाहिक कन्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. थोडा वेळ शांत राहून आपले हेतू रमेद माऊलीच्या पायथ्याशी ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझ्यापाशी करतो. आमेन.
ही रमेची माते आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.